अनपेक्षित लग्न भाग 4. दर्शने त्याचे हास्य आवरले आणि म्हणाला, सिस्टर तू ग्रेट आहेस हा. म्हणजे वंश शिंगाणिया मुंबईचं प्रसिद्ध प्लेबॉय बदक म्हणत आहेस त्याला. नशीब म्हण त्याने ते ऐकले नाही, नाहीतर तो काय केला असता कुणास ठाऊक. आणि तुझं प्रश्नांचे उत्तर आहे. तो माझा सर्वात चांगला मित्र आहे, म्हणूनच मी त्याला कितीतरी वेळा त्याच्या नावाने हाक मारतो, समजले. आणि म्हणूनच जास्त वेळ उशीर करू नकोस आणि तुझ्या बदकाकडे आणि माझ्या सर्वात चांगल्या मित्राकडे वंशकडे जा. आणि हे बोलून तो पुन्हा हसायला लागला. तेवढ्यात रेवाने त्याला विनवणी केली, पण प्लीज हे तुझ्या मित्राला सांगू नकोस, नाहीतर तो मला वेड करून टाकेल. हे बोलताना तिने चेहरा बारीक केला. दरम्यान दर्श तिच्या बोलावर हसत राहिला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी त्याला सांगत नाही. आणि आता जा, नाहीतर तुझा बदक बकबक करत राहील. हे ऐकून रिवा हसली आणि वंशच्या केबिनकडे निघाली. वंशच्या केबिनमध्ये वंश त्याच्या खुर्चीवर बसला होता. रिवा येण्याची वाट पाहत होता आणि स्वतःशी म्हणाला, मिस चटरपटर शर्मा कुठे आहेस? ती लवकर काय येत नाहीये, जेणेकरून मी तिला चिडवू शकेन. तो मनात बोलताच दारावर टकटक झाली. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले आणि तो घसा साफ करत म्हणाला, एस कमिंग. तेवढ्यात रिवा हातात फाईल्स घेऊन आत आली आणि म्हणाले, सर, मला दर्श सरने तुमच्या शेड्यूल दिलं आहे. त्यानुसार तुमची 2 वाजता एक खूप महत्वाची मीटिंग आहे आणि त्यानंतर तुम्हाला 5 वाजता एका चॅरिटी कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, असे म्हणून ती निघून जाऊ लागली. तिला जाताना पाहून वंशने तिला थांबवले आणि म्हणाला, ठीक आहे मिस चटरपटर, जा आणि मला शुगर फ्री एक कप ब्लॅक कॉफी आणून दे. मग त्याने त्याचं लॅपटॉपवर लक्ष केंद्रित केले, जणू काही त्याने काहीही सांगितलेच नाही. रिवा तिच्यासाठी वापरलेले हे नाव ऐकून पुन्हा तिच्याकडे पाहत राहिली, पण एकही शब्द न बोलता ती निघून गेली. आणि बाहेर पडताना ती स्वतःशी म्हणाली, अरे बाप्पा, ही जगातील सर्वात त्रासदायक गोष्ट आहे. हा माणूस माझा बॉस का आहे या संपूर्ण जगात? तुम्हाला त्याच्यासारखा दुसरा कोणी सापडला नाही का? असे म्हणत ती तोंड करून कॅन्टीनमध्ये कॉफी आणायसाठी गेली. थोड्या वेळाने ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन त्याच्या केबिनमध्ये आली आणि पाहिले की संपूर्ण केबिनमध्ये फाईल्स इकडे तिकडे इसकटलेले होते. हे पाहून ती म्हणाली, हे काय आहे? केबिनची अशी अवस्था कशी झाली? तेवढ्यात वंश तिच्याकडे आला आणि तिच्या हातातून कॉफीचा कप घेतला आणि म्हणाला, तू आलीस, हे चांगले झाले. प्लीज हे क्लीन कर, कारण मला फाईल सापडली नाही आणि हे सर्व स्वतःना घडले. लवकर क्लीन कर, माझ्याकडे जास्त वेळ नाही. आणि हे केल्यानंतर जवळच्या कॅफेमधून माझ्यासाठी जेवण आण. त्यानंतर दर्शने तुला दिलेल्या फाईल्स काळजीपूर्वक वाचून झाल्यावर मला दे, म्हणजे मी त्यावर सही करू शकेन. आणि मग 2 वाजेपर्यंत माझ्यासोबत मीटिंगला जाण्यासाठी तयार राहा. असे म्हणत तो त्याच्या खुर्चीवर बसला आणि त्याची कॉफी पिऊ लागला. हे ऐकून रिवा त्याच्यावर रागवली, पण स्वतःला सावरत ती म्हणाली, हो नक्कीच सर. आणि तिचे केस बांधून आणि तिने केबिन क्लीन करायला सुरुवात केली. तिने ते पूर्णपणे जाळून पुसले. आजूबाजूला पडलेल्या अनेक फाईल्स आणि कागदपत्रे एकत्र केली आणि काही तुटलेल्या वस्तूही उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. काम पूर्ण होईपर्यंत तिला जवळजवळ 12 वाजले. तिने काम पूर्ण करताच तिने तिचा केस मोकळे केले. मग वंशने तिला त्याच्या पुढच्या आदेशाची आठवण करून दिली, लवकर 5 मिनिटात ऑफिससमोर असलेल्या कॅफेमध्ये जा आणि अर्ध्या तासात गरमागरम मला जेवण आणून दे. हे ऐकून रिवाच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झाले. ती फक्त म्हणाली, हो सर, मी लगेच आणते. वंशच्या टेबलावरचा फोन घेतला आणि ती निघून गेली. थोड्या वेळाने ती कॅफेमध्ये पोचली आणि जेवणाची ऑर्डर देताच तिच्या हातातला फोन वाजू लागला. तिला लक्षात आले की तो लाडू नावाच्या कोणाचा तरी फोन होता. तिला कळले की तिने घाईघाईत वंशचा फोन घेतला आहे. ती स्वतःशी म्हणाली, रिवा, तू पुन्हा गोंधळ घातला आहेस. वंश शिंगाणिया काहीतरी करायचं आत तू काहीतरी कर, पण त्या आधीच फोन उचल. कुणाला माहित आहे,
हा एक महत्वाचा कॉल असू शकतो. बाय द वे, त्यांच्या मैत्रिणीचे नाव लाडू कोण ठेवते? किती विचित्र माणूस आहे. रिवाने कॉल उचलला. फोन उचलताच पलीकडून वेदाचा रडणारा आवाज आला. भाऊ, भाऊ प्लीज लवकर कॉलेजला ये इथे, असं बोलून ती जोरात रडू लागली. मग रिवा तिला म्हणाली, लाडू रडू नकोस, मी येते आणि मी वंश सरांनाही यायला सांगेन. फक्त धाडस कर, मी तिथे येईन. काय झाले ते मला सांग आणि मला माफ कर. मला तुझे नाव माहीत नाही, म्हणूनच मी ह्यात शेव असलेले नावाने हाक मारत आहे. मला तुझं कॉलेजचे नाव लवकर सांग. हे बोलताच रिवाच्या आवाजात काळजी स्पष्टपणे दिसून आली. हे ऐकून रडत रडत वेदाने तिला तिच्या कॉलेजचे नाव सांगितले. ती पुढे म्हणाली, प्लीज माझ्या भावाला लवकर पाठवा. मला इथे बरे वाटत नाहीये. मला सध्या स्वतःचाच तिरस्कार वाटतोय. मला स्वतःचा जीव द्यायचा आहे, असे म्हणत ती जोरात रडू लागली. तेवढ्यात रिवा तिला सांत्वन देत म्हणते, हे बघ लाडू, मला काय झालं ते माहीत नाही. पण काही करण्यापूर्वी तुझ्या भावाबद्दल विचार कर. कारण ज्या पद्धतीने त्याने तुझे नाव जतन केले आहे त्यावरून मी समजू शकते की सर तुझ्यावर किती प्रेम करतात. तर प्लीज थांब, शांत हो, मी येईन आणि वंश सरांनाही सांगेन, असे म्हणत ती कॅफेमधून बाहेर पडते आणि ऑटो रिक्षात बसते आणि वेदाच्या कॉलेजकडे निघते. तोच वंश जो इतका वेळ त्याच्या केबिनच्या खिडकीतून कॅफेकडे पाहत होता, रिवाला जाताना पाहून स्वतःला विचारतो, ती कुठे जात आहे आणि मला देखील न सांगता. आणि तोही तिच्या मागे जाण्याचा उद्देशाने खाली जाऊ लागतो. त्याला असे जाताना पाहून दर्श त्याच्या मागे येतो. तेवढ्यात दर्शचा फोन वाजतो. तो पाहतो की त्याला वंशच्या नंबरवरून कॉल येत आहे. हे त्याला विचित्र वाटते, पण तो कॉल उचलताच रिवा म्हणते, प्लीज वंश सरांसोबत त्यांच्या बहिणीच्या कॉलेजला या. तिने फोन केला. ती खूप रडत होती आणि नाना प्रकारच्या गोष्टी सांगत होती. काहीतरी मोठं प्रकरण घडलं आहे. मीही तिथे जात आहे. आणि दर्शला काहीही बोलण्याचं संधी न देता ती फोन ठेवते. म्हणून दर्श पटकन वंशकडे पोचतो आणि त्याला म्हणतो, यार वेदासोबत काहीतरी घडलं आहे. तुझा फोन रिवाच्या हातात आहे. तिचा फोन तुझ्या फोनवरून आला होता. आणि हे म्हणत तो त्याला संपूर्ण कहाणी सांगतो. हे ऐकून वंशही पटकन त्याच्यासोबत वेदाच्या कॉलेजला निघून जातो. दरम्यान रिवा पटकन कॉलेजमध्ये पोहोचते आणि ऑटोमधून उतरल्यानंतर ती ड्रायव्हरला पैसे देऊन आत जाऊ लागते. तेव्हा अचानक कॉलेजच्या गेटवर उभा असलेला गार्ड तिला थांबवतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही आय डी नसेल तर आत जाऊ शकत नाही आणि तुम्ही ह्या कॉलेजमधून आहात असे दिसत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला आत येऊ देऊ शकत नाही. यावर रिवा चिडून उत्तर देते, अरे भाऊ, इथे कुणाचा तरी जीव धोक्यात आहे आणि तुम्हाला आय डीची काळजी आहे? तुम्हाला वाटते का मी दहशतवादी आहे? कोण तुमचे कॉलेज बांबने उडवेल? प्लीज मला आत येऊ द्या. माझे खूप महत्वाचे काम आहे. प्लीज, मी तुमच्या समोर हात जोडते. मी बाप्पांची शपथ घेते, मी खोटे बोलत नाही. आत कोणीतरी खूप संकटात आहे. इथूनच मला फोन आले होते. अशी म्हणत ती गार्डकडे जाऊन ती हात पुढे जोडून बोलू लागली. पण गार्डने नकार दिला. थोडा वेळ विचार करून ती गार्डला म्हणाली, हे बघ भाऊ, जर तू मला जाऊ दिले नाहीस तर ती मुलगी काहीतरी करून घेईल, तर तुझे कॉलेजच्या बदनाम होईल आणि तुझी नोकरी जाईल. कारण मी तुझं नाव घेईन आणि म्हणेन जे काही झाले ते तुझ्यामुळे झाले, म्हणून मला जाऊ देणे चांगले आहे तुझ्यासाठी. असे म्हणत ती गार्ड समोर उभी राहिली. हे ऐकून गार्डला त्याच्या नोकरीची काळजी वाटू लागली आणि तिला आत जाऊ दिले. गार्डने तिला निघून जाण्यास सांगताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसला आणि ती म्हणाली, तुला आधीच मान्य करायला हवे होते भाऊ. तुला मला तुझी नोकरी गमावण्याची धमकी द्यायची नव्हती. हो, हो बाजूला, असं म्हणत ती गार्डला दूर ढकलत ती आत पळाली. आत गेल्यावर तिने तिच्या बॅगेतून वन्सचा फोन काढला आणि पासवर्ड टाईप केला, 1234. इतक्या सोपं पासवर्ड कोण ठेवतो?
जर दुसरा कोणी असता तर, असे म्हणत तिने त्याचा फोन अनलॉक केला आणि वेदाच्या नंबरवर कॉल केला. मग वेदाने फोन उचलताच रिवा म्हणाली, हॅलो लाडू, मी इथेच आहे. तू कुठे आहेस ते मला सांग. हे ऐकून वेदाने उत्तर दिले, तू कुठे आहेस ते मला सांग, मी तुझ्याकडे येईन. हे बोलताना तिचा आवाज अजूनही अस्वस्थ होता. तिच्या आवाजातील दुःख ओळखून रिवा तिला प्रेमाने म्हणाले, लाडू, मी गेटजवळ उभी आहे. आत्ताच मी गार्डशी भांडण करून आत आले. मी निळा सूट घातला आहे. तू ये, मी तुला दिसेल. हे बोलून तिने फोन ठेवला आणि वेदाच्या येण्याची वाट पाहत बसली. वाट पाहत असताना ती स्वतःशी म्हणाली, बाप्पा, काहीही गंभीर प्रकरण घडलेले नाही ना? प्लीज सर्व काही व्यवस्थित ठेव. त्या शिंगाण्याला लवकरात लवकर इथे पाठव. शेवटी तो तिचा भाऊ आहे आणि ती ज्या पद्धतीने रडत होती, मला वाटतंय त्याला खरोखर यायला हवे. हे सर्व बोलताना ती वर पाहत होती. तेवढ्यात वेदाचं नजर निळ्या सूटमध्ये उभा असलेल्या रिवावर पडली. वर पाहत होती. काहीही विचार न करता ती सरळ रिवाकडे धावली आणि तिला मिठी मारली. मोठ्याने जोर जोरात रडू लागली. रिवाला तिला मिठीत पाहून क्षणभर आश्चर्य वाटले, पण पुढच्याच क्षणी तिला तिच्या रडणाऱ्या आवाजातून समजले ती वेदा आहे. म्हणूनच तिने तिला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, बघ लाडू, काय झालंय ते सांग. फक्त रडून काही फायदा होणार नाही. आणि तिने हे इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने सांगितले की वेदा ते जाणवले आणि तिला रिवाच्या हृदयातील काळजीही जाणवली. दुसरीकडे दर्शचे शब्द ऐकल्यानंतर वंशच्या रिवावरील राग नाहीसा झाला आणि फक्त वेदाबद्दलची त्याची काळजी उरली. विलंब न करता तो दर्श आणि त्याच्या बॉडीगार्ड सोबत वेदाच्या कॉलेजकडे निघून गेला. पण तो वाटेत ट्रॉफिकमध्ये अडकला, ज्यामुळे त्याला तिथे पोहोचण्यासाठी बराच वेळ लागत होता. यामुळे त्याचा राग क्षणाक्षणाला वाढत होता आणि तो स्वतःशीच बडबडत म्हणाला, अरे, ही ट्रॅफिक आत्ताच वाढायला हवी होती का? लाडूला काहीतरी झाले तर देवालाच माहीत मी त्या कॉलेजचे काय करेन. आणि ज्याने तिला रडवण्याची हिंमत केली त्याच्यासोबत काय होईल ते देवाला देखील माहीत नसणार. मी त्याला अशा स्थितीत ठेवीन की त्याला त्याच्या जन्माचा पश्चाताप होईल. हे सांगताच त्याच्या मुठी घट्ट झाल्या आणि त्याचे डोळे मिटले. त्याच्या शेजारी बसलेला दर्शला त्याचा हावभावावरून समजले की तो आता खूप चिडला आहे. म्हणून त्याच्या हातावर हात ठेवून तो म्हणाला, हे भगवंश, काळजी करू नकोस. लाडू ठीक असेल. आणि जर कोणी तिला काही केले असेल, त्यामुळे ती रडली असेल, तर आपण त्यांना सोडणार नाही. थोडा वेळ शांत राहा. वंश काहीही बोलला नाही आणि फक्त हा म्हणून मान हलवत तिथेच बसून राहिला. मग काही वेळाने ट्रॉफिक मोकळी झाली आणि तो पुढे निघाला. वेदाच्या कॉलेजमध्ये जेव्हा रिवाने इतक्या प्रेमाने विचारले तेव्हा वेदा रडू लागली. मी परीक्षेतून बाहेर पडल्यावर रोहित म्हणजे आमच्या वर्गातील एक मुलगा, जो नेहमी मला प्रपोज करायचा, पण मी त्याला नेहमीच नकार द्यायचे कारण मला तो आवडत नव्हता. तो आला आणि माझा हात धरला आणि मला हो म्हणायला सांगितले, पण माझे उत्तरही नाही होते आणि त्याने हात धरल्यामुळे मला राग आला. म्हणून मी त्याला चापट मारली. त्याने माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याने माझे केस धरले आणि मला चापटही मारली. पण मी कसा तरी स्वतःला सोडवण्यात यशस्वी झाले आणि तिथून पळून गेले. आता मला खूप विचित्र वाटत आहे. मला ते आवडत नाही आहे. त्याने मला ज्या पद्धतीने स्पर्श केला, मला ते अजिबात आवडले नाही. मला स्वतःचा तिरस्कार वाटत आहे. एवढेच नव्हे तर इतर सर्व विद्यार्थी तिथे उभे होते, फक्त पाहत एन्जॉय करत होते आणि व्हिडिओ काढत होते. कुणीही मला मदत केली नाही आणि मी पळून जाताच ते माझ्याबद्दल काहीही बोलू लागले. हो, पण सगळ्यांनी पाहिले की माझी चूक नव्हती. मी काहीही केले नाही. चूक रोहितची होती. तो सध्या त्याच्या मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये आरामात बसून माझी चेष्टा करत आहे आणि माझा तो व्हिडिओ कॉलेजभर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रोहितने माझ्याशी अशा गोष्टी केल्या
जे मला अजिबात आवडत नाही. कारण मी आजच माझ्या आजी आणि भावाला सांगितले होते की मी त्यांना माझे अभिमान वाटेल आणि हे लोक माझी प्रतिष्ठा खराब करत आहेत. माझ्या डोळ्यासमोर जरी मी असे काहीही केले नाही तरीही आता तूच सांग मी माझ्या भावाला आणि आजीला कसे तोंड दाखवू. असे म्हणत ती रिवापासून वेगळी झाली आणि रिवाने पाहिले की तिचे डोळे अश्रूंनी भरले आहेत. हे पाहून रिवाने तिचे अश्रू पुसले आणि तिला म्हणाली, तुला काय म्हणायचं आहे? तू तुझ्या भावाला कसे तोंड देशील? अगं, जेव्हा तू काहीही चूक केली नाहीस मग त्याला तोंड देण्याचा प्रश्न कुठून येतो? फक्त एकदा शांतपणे त्याला सांग, तो समजून घेईल. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी त्याच्या फोनवरील तुझा नंबर पाहून हे सांगू शकते आणि त्याच्या वॉलपेपरवर तुझा आणि तुमच्या आजीचं आणि त्याचा फोटो आहे हे देखील स्पष्ट आहे. म्हणून स्वतःचे काही वाईट करून त्यांना दुखवू नको, कारण ते त्यांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त दुःख देईल. तुला समजलं का? असं म्हणत ती तिचा चेहरा हातात घेत हसायला लागते आणि मग ती म्हणते, चल आता हस बघू, कारण मी तुझा फोटो पाहिला आहे. तू हसताना एकदम किल्लर दिसतेस. आणि असं म्हणत ती तिला हसण्यासाठी इशारा करते. वेदा हसते. तेवढ्यात रिवा वेदाचा हात धरते आणि विचारते, बाय द वे मला सांग कॅन्टीन कुठे आहे? ज्यावर वेदा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते आणि विचारते, कॅन्टीन? पण का? ह्यावर रिवा तिरक्या हास्याने म्हणते, मला रोहितला परतफेड तरी करायचा आहे ना. शेवटी त्याने तुला खूप रडवलं. मी त्याला काही न बोलता किंवा त्याला एक दोन वेळा कानाखाली मारल्याशिवाय आराम करू शकत नाही. तर आता प्रश्न विचारणे थांबव आणि मला तिथे घेऊन चल. हे ऐकून वेदा घाबरून म्हणाले, हे बघ, प्लीज त्याला जाऊ दे. प्लीज. त्याचे हा मित्र त्याच्यासोबत आहेत आणि ते सर्व बदमाश आहेत. माझ्या भावाला येऊ दे, मग आपण ह्या लोकांशी हिशोब चुकता करू. पण यावर रिवा म्हणाली, तू नेहमीच तुझ्या भावावर अवलंबून राहणार का? जर तो तुझ्यापर्यंत वेळेवर पोचू शकला नाही आणि काहीतरी घडले तर? आणि तू अशा लोकांना जितके जास्त डिल्ल सोडशील तेवढं ते तुला त्रास देतील. म्हणून माझ्यावर विश्वास ठेव. तू माझ्यावर खूप विश्वास ठेवला आहे आणि मला खूप काही सांगितले आहेस. म्हणून शेवटच्या वेळी माझ्यावर विश्वास ठेव. तिचे असे शब्द ऐकून वेदालाही थोडी हिंमत आली आणि तिचा हात धरून ती तिच्यासोबत कॅन्टीनकडे गेली. कॅन्टीनमध्ये रोहित त्याच्या मित्रांसोबत एका टेबलावर बसला होता. तो वेदाबद्दल रागाने बोलत होता. कोकच्या कॅन उघडत तो त्याच्या मित्रांना म्हणाला, ती ती स्वतःला काय समजते? तुम्ही तिला कधी पाहिले आहे का? ती गोंडस आणि निरागस दिसत होती, म्हणूनच मन गेलं तिच्यावर. मला वाटले की थोडे दिवस टाइमपास करू. जर ते सिरियस झाले तर आपण पुढे जाऊ. पण नाही, ती वेगळ्याच एटिट्यूड दाखवते. ती कसली आकाशातून आलेली परी आहे का? असं वाटते का तिला? तिचे धाडस बघा. मला मला तिने रोहित साठेला नकार दिला. पण आता या व्हिडिओनंतर ती कुठेही तिचा चेहरा दाखवू शकणार नाही. तिने स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की मी तिच्यावर लक्ष दिले. पण नाही, मॅडम वेगळ्याच जगात राहते. पण कोणीही नाही. तिला आता कोणीही वाचवू शकणार नाही. आता तिला कळेल. आता ती माझ्या समोर येण्यासही घाबरेल. आणि हे म्हणत त्याने कोकचा एक घोट घेतला. तेवढ्यात त्याचा एक मित्र हसला आणि म्हणाला, पण खरंच काय व्हिडिओ आहे. संपूर्ण कॉलेज तिच्याबद्दल आणि तिच्या कॅरेक्टरबद्दल बोलत आहे. पुढच्या वेळी ती कॉलेजमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी दोनदा विचार करेल. कदाचित ती ग्रॅज्युएशन सेरेमनीला देखील येणार नाही. बिचारी टॉपर. आणि हे बोलून तो त्याच्या दुसऱ्या मित्राला टाळ्या वाजवून हसायला लागला. मग रोहितही त्याच्या सोबत हसला. त्यांच्या ग्रुपमधील आणखी एक मुलगा म्हणाला, पण तू काहीही म्हण हा यार, ती एक हॉट मुलगी आहे. हो, थोडी कडक आहे. तू तिला आधी रिझर्व करून ठेवला होतास म्हणून मी प्रयत्न केला नाही. पण आता मी सहजतेने करून पाहेन. ती मूर्ख सहमत होईल. मग आपण तिला काही दिवस फिरायला घेऊन जाऊ, मजा करू आणि नंतर निरोप देऊ. कारण अशा मुलींना
तेच मोल आहे, असं म्हणत तो हसायला लागला. तर रोहित म्हणाला, मी शपथ घेऊन सांगतो भाऊ, अशा मुलींसोबत काहीही होऊ शकत नाही. त्या फक्त जगासमोर सती सावित्री असल्याचे दाखवतात. प्रामाणिकपणाची किंमत एका पैशाचीही नाही. आज ह्याच्यासोबत, उद्या त्याच्यासोबत. खरंच एक वेश्या, तुम्हाला माहिती आहे ना? आणि असं म्हणत तो त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेत राहिला. हसत विनोद करत आणि वेदाच्या कॅरेक्टरबद्दल चेष्टा करत तिची बदनामी करत होता. जणू काही तिने काहीही केलेच नाही. तीच वेदा रिवासोबत त्यांच्या टेबलापासून काही अंतरावर उभी होती. त्यांच्याकडून असे बोलणे ऐकून तिचे डोळे भरून आले. पण रिवाला खूप राग येत होता. पण दुसऱ्याच क्षणी तिने चेहऱ्यावर हास्य आणले आणि वेदाला म्हणाली, थोडे पॉपकॉर्न घेऊन ठेव. इथे एक सुपरहिट शो होणार आहे. लाडू, मजा कर. वेदा तिच्याकडे प्रश्नार्थक आणि अश्रूंनी पाहत राहिली. ती काहीही बोलली नाही, फक्त हसली आणि रोहितच्या टेबलाजवळ गेली. त्याच्या जवळ जाऊन ती गोडपणे म्हणाली, हॅलो, मी इथे बसू का? म्हणून रोहितने त्याचे मित्र, जे तिला आणि तिच्या सौंदर्याला पाहून आधीच प्रेमाने अधीर झाले होते, त्याने तिला पाहून म्हणाले, येस ऑफकोर्स, तू इथे बसू शकतेस. तुझ्यासारखी सुंदर मुलगी आमच्या सोबत बसणे हे एक आमच्यासाठी गॉड गिफ्ट आहे. त्यावर तिथे बसलेली रिवा म्हणाली, हो, तुमचे नशीब नक्कीच बदलेल. पण माझे नशीब निश्चितच बदलेल तुमच्या सारख्या उंदराजवळ बसल्याने. माझी नाईलाज आहे, नाहीतर रिवा शर्मा कधीही तुमच्यासारखा माकड्यांसोबत न विचारता बसली नसती. आणि ती हे म्हणत असताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अभिमान होता. तिच्या आजूबाजूचे लोक हसायला लागले, कारण रिवाचा आवाज खूप मोठा होता. हे ऐकून रोहित आणि त्याचे मित्र रागवले. तिच्याकडे बोट दाखवत रोहित म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली आमच्याबद्दल असे बोलण्याची? हा, हिंमत कशी झाली तुझी? मी तुला आत्ता सोडणार नाही. त्याने तिच्याकडे हात पुढे करताच रिवाने त्याचा हात धरला आणि तो एका झटक्याने फिरवला. त्याची खिंकाळे संपूर्ण कॅन्टीनमध्ये घुमली. तेवढ्यात वंश दर्शेसोबत आला आणि त्याच्या समोरचे दृश्य पाहून तो स्तब्ध झाला. तो काही बोलण्यापूर्वीच त्याची नजर तिथे उपस्थित असलेल्या वेदावर पडली. तो आला आणि तिला काहीतरी बोलणार इतक्यात रिवाचा आवाज रोहितच्या कानावर पडला, का भाऊ, तू आणि तुझा कामुक मित्रांना एक शब्दही सहन होत नाही आहे? तर कल्पना करा की त्या मुलीबद्दल तुम्ही इतके अश्लील बोलत होता तेव्हा तिला कसे वाटत असेल. अरे, तुमच्या घरी आई, बहीण, वडील, भाऊ आहेत की नाही? अशा गोष्टी मस्करीत बोलू नका, नाहीतर तुम्हाला ते महाग पडेल. असे म्हणत तिने रोहितला ओढले आणि त्याला चापट मारली. मग ती पुढे म्हणाली, मी एक शब्द बोलले तर तुला एवढे त्रास होत आहे? तूच आहेस ना त्या मुलीशी गैरवर्तन करणारा? तूच आहेस ना तिचा व्हिडिओ बनवणारा आणि तो संपूर्ण कॉलेजमध्ये व्हायरल करून तिची बदनामी करणारा? तिची काय चूक होती? हो, तिने तुला नकार दिला म्हणून ती वेश्या झाली. तुमच्यासारखे लोकांचे किती घाणेरडे विचार स्मरणी असू शकतात हे मला समजत नाही. जरी एखादी मुलगी हो म्हणाली तरी तुम्ही म्हणाल, ती अशीच आहे, ती पैशासाठी आली होती. जर ती नाही म्हणाली तरी तुम्ही म्हणाल, ती फक्त सती सावित्री असल्याचे दाखवत आहे आणि तुम्हाला तिच्यासोबत फक्त एन्जॉय करायचं आहे आणि निरोप द्यायचा आहे. तुमची काय लायकी आहे असं बोलायची? तुमच्या घरात आई बहिणी सोबत देखील तुम्ही अशाच प्रकारे बोलता काय? आणि ती हे बोलत असताना तिच्या डोळ्यात रोहितनी त्याच्या मित्रांबद्दलचा राग स्पष्ट दिसत होता. जवळ उभा असलेला वंशने हे शब्द ऐकले तेव्हा त्याचा रागही वाढू लागला. पण तरीही तो रिवा पुढे काय बोलणार आहे हे पाहण्यासाठी थोडा वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवले. मग रिवा सगळ्यांकडे पाहत म्हणाली, जेव्हा एखाद्या मुलीसोबत असे काही घडते तेव्हा तुम्ही एक मोठा व्हिडिओ बनवता आणि तो व्हायरल करता. तुम्हाला लाज कसं काय वाटत नाही? ती तुमच्या बहीणसारखी आहे असं तुम्हाला वाटलं नाही? तुमच्यासारखे लोक असेपर्यंत आपल्या देशाचं सुधारणा होणार नाही. त्यानंतर शांतपणे डोके टिकून उभा असलेल्या रोहितकडे पाहून ती म्हणाली, तुझ्यासाठी ते फक्त एक गंमत असेल किंवा स्वतःचे मनोरंजन करण्याचा मार्ग असेल,
पण ते तिच्यासाठी नव्हते. तिला विचार की तिच्या आत्म्याला तुझ्यामुळे किती दुखापत झाली आहे. तिला आत्महत्या करायची होती. मीच तिला थांबवले होते. नाहीतर कदाचित ती आज स्वतःच्या पायावर घरी पोचली नसती. ती कुणाच्या तरी खांद्यावर गेली असती. मग तू काय केलं असतंस? तू त्या मुलीला जिवंत तिच्या कुटुंबात परत आणू शकला असतास का? या प्रश्नाचे उत्तर दे. जर तू आणू शकला असतास तर आतापासून अशीच मजा करत राहा. मी तुला थांबवणार नाही. असं म्हणत ती 2 पावले मागे सरकली आणि मग हसत शांत स्वरात म्हणाली, एखाद्याला दुखावणं खूप सोपं आहे. पण एखाद्याचं दुःखाला शांत करणंही तितकाच कठीण आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला सांभाळू शकत नाही, तेव्हा तुम्हाला त्यांच्या मनाची कच्चीकरण करण्याचा अधिकार नाही. पुढच्या वेळेपासून हे लक्षात ठेवा. आणि पुढच्या वेळेपासून मी बाप्पाची शपथ घेऊन सांगते, जर मला कळाले की तिला तुमच्यामुळे काही त्रास होत आहे, आता मी फक्त तुझा हात फिरवला आहे आणि एकच कानाखाली वाजवले आहे. पण पुढच्या वेळी मी तक्रार दाखल करेन. मी तुला विनयभंग डॅश डॅश याचा प्रयत्न आणि बदनामीचं आरोपाखाली अटक करेन. तू कोर्टात जात राहशील, पण तू सुटू शकणार नाहीस, लक्षात ठेवा. आणि माझ्याकडे तो व्हिडिओ आहे जो मी पुरावा म्हणून वापरणार आहे, समजलं? हे ऐकून रोहित आणि त्याच्या मित्रांचे चेहरे फिके पडले आणि सर्वांनी फक्त हो म्हणून मान हलवली. मग रिवा म्हणाले, सर्वप्रथम तिच्याकडे जा आणि गुडघे टेकून कान पकडून तिची माफी मागा. म्हणा, माफ करा दीदी, पुढच्या वेळेपासून तुम्ही काय कोणत्याही कॉलेजमधील मुलीला त्रास देणार नाही. नाहीतर मी आत्ताच पोलिसांना फोन करते. फक्त तुम्हीच नाही, मुलीला मदत न करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांवरही या प्रकरणात कारवाई होईल. आता तुम्हीच काय ठरवायचे ते ठरवा, करायचे ते ठरवा. रिवाजचे बोलणे ऐकून इतर विद्यार्थी घाबरले आणि त्यांनी मिळून रोहित आणि त्याच्या मित्रांना वेदाची माफी मागण्यासाठी भाग पाडले. म्हणून घाबरलेले रोहित आणि त्याचे मित्र वेदाकडे आले आणि गुडघे टेकून म्हणाले, माफ करा दीदी, पुढच्या वेळी तुम्हाला काय, आम्ही कोणत्याही कॉलेजमधील मुलीला त्रास देणार नाही. आम्ही अशी पुन्हा कधीही चूक करणार नाही. हे सर्व पाहून दर्श आनंद घेत होता, पण आतापर्यंत रागवलेलं वंश हसला. तो स्वतःशीच बडबडला, काय मुलगी आहे यार, अशी प्रॉब्लेम झटक्यात कोणी कशी सोडवू शकते. तो त्याचं विचारात हरवला होता तेव्हा अचानक रिवाने दर्शकडे पाहिले आणि म्हणाले, दर्शदादा, तू माझ्यासाठी एक काम करशील का? ज्यावर दर्शने शांतपणे उत्तर दिले, हो रिवा, मला सांग. तर रिवा काय म्हणाले? दर्शचे हास्य आणखी का वाढले, पण वंश, वेदा आणि त्यावेळी कॅन्टीनमध्ये उपस्थित असलेल्या संपूर्ण कॉलेजच्या मुलांना आश्चर्य का वाटले, पाहू पुढच्या भागात.